मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशची माहिती घ्यावी। मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडलेली आहे। एक असा पुरावा त्यांनी दाखवावा की मध्य प्रदेश सरकारने त्या राज्यामध्ये चालू असलेली लाडली बहीण योजना बंद केली। स्वतः मुख्यमंत्री मिस्टर 40% आहेत, त्यांचे चिरंजीव मिस्टर 20% आहेत बरं का, आणि खालचे इतर सगळे मिस्टर 10% आहेत। संजय राजाराम राऊत आता कॉन्ट्रॅक्टर लोकांचा दलाल झालेला असं दिसतोय। त्या बहिणींच्या राजकीय खेळामध्ये उर्वरित महाराष्ट्राचा जो वर्ग आहे त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आम्हाला वाटते आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरातली दिवाळी अंधारात जाण्याची पूर्ण चिन्ह आहे। हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे, त्याला म्हणतो ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है। कळेल ना आता कोण कुठे आहे आणि कोण कुठे जात आहेत ते। थोडं तुम्ही आचारसंहितेच्या नंतर परतची वाट पहा सुरू होण्यापर्यंत, मग तुम्हाला बघा दिसेल की 70 mm च्या स्क्रीनवर पिक्चर कोण दाखवतो। बघा, योजना कोणत्याही राबवल्या जात नाहीत महाराष्ट्रामध्ये, आणि भविष्यामध्ये पुढल्या महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी भीती सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं, त्यांच्यातल्या संघटनेतल्या नेत्यांच्या वतीनं मला वारंवार आमच्याकडे व्यक्त केली जाते। पगार होणार नाहीत कर्मचाऱ्यांचे। माझ्याकडे अशी माहिती आहे की या वेळचे पगार सुद्धा सरकारनं ओव्हरड्राफ्ट घेऊन दिलेले आहेत। ओव्हरड्राफ्ट। काल प्रधानमंत्री मोदी आले, त्यांनी हजारो लाखो कोटींच्या योजनांच्या घोषणा केल्या। पैसे कुठून आणणार आहेत? लाडकी बहीण योजनेचे सुद्धा द्यायला पैसे नाही आहेत खरं म्हणजे। बाजूला मध्य प्रदेश आहे, मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशची माहिती घ्यावी। मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडलेली आहे। तिकडल्या अर्थ खात्याच्या सचिवांनी त्या संदर्भात जो अहवाल दिला तो ही योजना अशा प्रकारे आपल्याला चालवता येणार नाही राजकीय फायद्यासाठी। महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता दुसरा किंवा तिसराच मिळेल, चौथा देण्याची ताकद या सरकारमध्ये अजिबात नाही। तिजोरीत पैसे नाहीत। सरकारी कर्मचारी, शिक्षक, पोलीस यांचे सुद्धा पगार होणार नाहीयेत। ओव्हरड्राफ्टवरती सरकार चाललेलं आहे, म्हणजे कर्जावर। अशा परिस्थितीमध्ये 40,000 कोटी 50,000 कोटीचे आम्ही आकडे जे ऐकतो आहोत ते अत्यंत चिंताजनक आहेत। बरोबर ना? कोणाकडे पैसे आहेत? त्यांनी दाखवावं बॅलन्स शीट या राज्याचं। एकनाथ शिंदे हे जे उडतायत योजना घेऊन, त्यांनी जरा जमिनीवर पाहावं काय परिस्थिती आहे। लाडक्या बहीण योजनेच्या कार्यक्रमात मोदी येतात, पण बहिणी कुठे आहेत? खुर्च्या रिकाम्या आहेत। मग बहिणी नाही माहिती आहे, हा 2-3 महिन्याचा खेळ आहे। एकतर हे सरकार राहत नाही, हे मुख्यमंत्री राहत नाहीत, सरकार बदलणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून जी काही मते मिळवायचा प्रयत्न होईल तेवढाच सुरू आहे। इथे लाडके यांचे बेरोजगार नाहीत, लाडके शेतकरी नाहीत, त्यांची अवस्था खराब आहे। लाडके सरकारी कर्मचारी नाहीत, लाडके पोलीस नाहीत, लाडके ठेकेदार आणि लाडकी बहीण। ठेकेदारांना सुद्धा त्यांच्या कामाचे पैसे मिळत नाहीये। 50-50 हजार कोटीची देणी थकलेली आहेत आणि उधारीवर कामं चालू आहे। ठेकेदार मंत्रालयामध्ये बसून आहेत, लहान मोठे ठेकेदार, त्यांच्याकडून कमिशन घेतलेलं आहे कामाच्या बदल्यात ठेकेदारांकडून 40%, पण त्यांची बिलं अद्याप मिळालेली नाही। 40% इन ॲडव्हान्स। हे जे सरकार आहे एकनाथ शिंदे यांचं, स्वतः मुख्यमंत्री मिस्टर 40% आहेत, त्यांचे चिरंजीव मिस्टर 20% आहेत बरं का, आणि खालचे इतर सगळे मिस्टर 10% आहेत। त्याच्यामुळे 60% जे आहेत
हे ठेकेदारांकडून, कॉन्ट्रॅक्टर मंडळीकडून आधीच वसूल केले जातात आणि या राज्यात काम करणारे सर्व ठेकेदार जे आहेत ते भिकेला आणि कंगाल झालेले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची तशी योजना दिसते आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही, बोनस नाही, पोलिसांना पगार होणार नाहीत, शिक्षकांचे पगार होणार नाहीत, अंगणवाडी सेविकांचे पगार होणार नाहीत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या राजकीय खेळामध्ये उर्वरित महाराष्ट्राचा जो वर्ग आहे त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आम्हाला वाटते आहे. कारण या सरकारला कोणतेही नीती आणि दिशा नाही, धोरण नाही. तर जागा वाटप समजा आणखी चर्चा होणार आहे, अंतिम टप्पा पार पडणार असं कळतंय. बरं, इन्कमिंग देखील मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग येते, मोठ्या प्रमाणात. काल आपण पाहिलं असे डोंबिवलीतले तरुण कार्यकर्ते जे एका विशिष्ट परिस्थितीत मिंदे गटात गेले, दीपेश म्हात्रे, ते पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांसह इथे आले. मी काल जळगाव धुळे भागामध्ये होतो, मालेगावला होतो, नाशिकला होतो. त्या भागातून लवकरच मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होईल आणि हे सगळे लोक शिवसेनेबरोबर उद्याच्या विधानसभेत काम करतील आणि आमच्या जागा निवडून आणण्यासाठी मदत करतील. याला जोडून हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी देत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत येणं हा आमच्या सगळ्यांसाठी शुभ शकून आहे. हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे. त्याला म्हणतो ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है. कळेल ना आता कोण कुठे आहे आणि कोण कुठे जात आहेत ते. ज्या दिवशी आचारसंहिता लागेल या महाराष्ट्रात त्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रवाह आणि ओघ कसा वाढतोय हे तुम्हाला दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की हे जे बापाशी भिडू, मुलाशी भिडू, तुमच्या गुंडांशी भिडू, तुमच्या पोलिसांशी भिडू, भिडूच भिडू, चिंता करू नका, आताही भिडतोच आहोत. मोदी आणि शहाची कवच कुंडल आहेत बरं का, ही कवच कुंडल आहेत म्हणून तुमचा हा आवाज आणि मस्ती सुरू आहे. ज्या दिवशी कवच कुंडल जातील त्या दिवशी भिडण्याची भाषा तुम्ही करणार नाही. आणि माननीय उद्धव साहेब जे वक्तव्य त्यांच्या चिरंजीवाविषयी केलंय, त्यांच्या चिरंजीवाचे प्रताप काय आहेत हे एकदा आपल्या वडिलांनी समजून घ्यावेत. मंत्रालयातल्या प्रशासनावर, ठेकेदारांवर ज्या पद्धतीची अरेरावी हे चिरंजीव करतायत, राज्याच्या इतिहासामध्ये वर्षा बंगल्यातून अशी दादागिरी कधी झाली नव्हती. जर मुख्यमंत्री 40% आहेत मिस्टर, तर त्यांचे चिरंजीव मिस्टर 20% आहेत. वर्षा बंगल्यावरती लुटीचा माल गोळा होतो आणि ते मोजण्याचं काम चिरंजीव आणि त्यांची टोळी करते, सगळ्यांना माहिती आहे. ठेकेदारांना धमकावतंय कोण? पोलिसांना, IAS अधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यातून धमकावण्याचं काम हे त्यांचे चिरंजीव करतायत. देखिए ये योजना पूरे देश में कहीं भी सफल नहीं हुई. ये राजनीतिक खेल है पूरा. बाजू में मध्य प्रदेश है, आप जाकर देखिए योजना शुरू है या नहीं. वहां के जो वित्त सचिव है उनका आदेश देखिए आप क्या है. ये बहुत ही इनवैलिड एक योजना है जो फलदायी नहीं होगी और पूरी अर्थव्यवस्था चरमरा जाएगी और गई है. मध्य प्रदेश एक ऐसा राज्य है, वहां इस प्रकार की योजनाएं बहुत चलाई और आज ये लाडली बहन योजना वहां भी बंद हो गई है. तो महाराष्ट्र में कौन से हिसाब से चलेगी? हजारों करोड़ का कर्जा लेकर काम कर रहे. आज ठेकेदार का आंदोलन है, सभी काम तो करके लिया, उनसे कमीशन लिया 40%, 20% और उनका भुगतान नहीं हो रहा है. वो बेचारे सभी ठेकेदार जो है वो आज मंत्रालय में जाके आंदोलन करने वाले हैं. ये स्थिति है. अभी लाडली बहन योजना और 1 महीना चलाएंगे, बाद में बंद कर देंगे. पैसा कहाँ है, किसके पास है? दिवाली के समय हमारे जो सरकारी कर्मचारी का पगार नहीं होगा, उनका वेतन नहीं होगा, पुलिस उनका वेतन नहीं होगा, टीचर्स उनका वेतन नहीं होगा. ये हो रहा है सब लाडली बहन योजना के राजनीतिक चक्कर में. हरियाणा में 25 सीटों को लेकर कांटे की टक्कर दिखाई जा रही है.
वहाँ पे बैलेट बॉक्स जो है बहुत बड़ा पोस्टल वोट जो है बहुत बड़ा वहाँ पे रोल अदा करेगा। देखिए ये बीजेपी का संभाल लेंगे। कौन बोल रहा है? वहाँ पे यार संभाल लेंगे। वो संभाल लेंगे में घोटाला करेंगे पोस्टल बैलेट में। आप देखिए महाराष्ट्र में क्या है ना, उनकी ताकत है पोस्टल बैलेट में है, तो सबको हमको सतर्क रहना पड़ेगा। हरियाणा बीजेपी हार गई है, जम्मू कश्मीर बीजेपी हार गई है, महाराष्ट्र बीजेपी हार रही है और झारखंड भी बीजेपी हार रही है। थैंक यू। मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री दिल्ली दौरे पे है, अमित शाह के साथ विधानसभा। देखिए दिल्ली में जाना जो है वो टाल नहीं सकते, उनके बॉस दिल्ली में है, उनके जो आका है, उनके जो मालिक है वो दिल्ली में है, तो उनको मुजरा करने के लिए जाना पड़ता है दिल्ली में। एक जमाने में दिल्ली में ब्रिटिशों की सत्ता थी तो वहां भी जाना पड़ता था लोगों को। उससे पहले मुगलों की सत्ता थी, औरंगजेब थे, अकबर थे, तो उनको भी यहाँ से कुछ लोग जाते थे, ये उनके वंशज है सब। चलिए। तो दिल्ली सीएम के एरिया से पहले इनका मीट शुरू हो गया, धमकी की भाषा शुरू हो गई। कौन धमकी दे रहा है? तो सीएम खुद कह रहे हैं। सीएम क्या धमकी देंगे? ये जो धमकी दे रहे हैं ना, अब सत्ता है, अमित शाह की गृह मंत्रालय की ईडी सीबीआई है, पुलिस है, इसलिए धमकी दे रहे हैं। राजाराम राऊतनी आज महाराष्ट्र समोर परत एकदा धादांत खोटं बोललेलं आहे। सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतःची बातमी चालवण्यासाठी खोटं बोलायचं आणि मग आबरू नुकसानीच्या दाव्याच्या वेळी यात माफी मागायची, याचे गडगडायचं की मला अटक करू नका, अशी घाणेरडी सवय या संजय राजाराम राऊतची झालेली आहे। म्हणजे माफी किती वेळा मागायची आणि खोटं किती बोलायचं ह्याचा अगर कोणी स्पर्धा ठेवेल तर हा काय एक क्रमांक कधी सोडणार नाही। आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना बंद झालेली आहे असा घाणेरडा खोटारडेपणा या श्री 420 नी परत एकदा केलेला आहे। मी त्याला आव्हान देतो की मला एक पुरावा, एक असा पुरावा त्यांनी दाखवावा की मध्य प्रदेश सरकारने त्या राज्यामध्ये चालू असलेली लाडली बहीण योजना बंद केली किंवा बंद झाली, असा एक पुरावा त्यांनी द्यावा। आणि तो अगर तो पुरावा देऊ शकते तर संजय राजाराम राऊतची जाहीर तो जे बोलेल मी करायला तयार आहे। पण अगर नाही केलं तर महाराष्ट्रातल्या माता भगिनींचा नाक रगडून माफी मागण्याची तयारी ह्यांनी दाखवावी। लाडली बहीण योजना, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना माता भगिनींनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारली आहे की महाविकास आघाडीवाल्यांची रात्रीची झोप उडालेली आहे। ह्यांच्या कित्येक लोकांच्या घरात महाविकास आघाडीच्या या नेत्या लोकांच्या घरात लाभार्थी तयार झालेले आहेत, लाभ घेत आहेत, ते ह्यांना बघवत नाहीये। स्वतःच्या कारकिर्दीमध्ये महाविकास आघाडीच्या काळात महिलांचं शोषण, महिलांवर अत्याचार आणि महिलांना गाली शिव्या देण्याच्या शिवाय यांनी काहीच केलं नाही। साधा शक्ती कायदा आणू शकले नाही, कारण का महाविकास आघाडीमध्ये सगळे शक्ती कपूरच्या रोलमध्ये होते। आणि आता जेव्हा आमच्या महायुतीचं सरकार मुख्यमंत्री लाडली योजनेच्या माध्यमातून एवढं प्रभावी त्यांनी माता भगिनींच्या हृदयात जागा बनवलेली आहे, घराघरापर्यंत आमची योजना पोहोचली आहे। आज सणासुदीच्या दिवसात सरकारमधले त्यांचे भाऊ
भावांमुळे असंख्य माता भगिनींचे नवरात्र असो, येणारी दिवाळी असो, ही उत्साहात जाणार आहे, हे या महाविकास आघाडी आणि या संजय राजाराम राऊत सारख्या तीनपाट लोकांना बघवलं जात नाहीये. काल आशाताई भोसलेंनी पण या योजनेचं कौतुक केलेलं आहे. म्हणजे ही योजना महाराष्ट्राच्या माता भगिनींपर्यंत किती प्रभावी पद्धतीने पोहोचली आहे याचं उत्तम उदाहरण आशाताई भोसलेंसारख्या महान लोकांनी, मोठ्या कलाकारांनी जेव्हा अशा योजनेचे कौतुक होतं, म्हणूनच ह्या महाविकास आघाडी आणि या संजय राजाराम राऊत सारखे महिला द्वेषी लोकांना हे पटत नाही आणि पचत नाहीये. एवढं त्या निमित्ताने सांगेन. बोला. संजय राऊत असंही म्हणतात की या सगळ्या ज्या योजना आहेत त्या राजकीय फायद्यासाठी चालवता येणार नाही. कॉन्ट्रॅक्टरकडून फक्त पर्सेंटेज घेत आहेत, मात्र त्यांना पैसे देत नाही आहेत. ठेकेदार पण पैसे दिले जात नाहीत. आपल्या लाडक्यांना पैसे दिले जात आहेत, बिले दिले जात आहेत. मिस्टर सीएम 40%, चिरंजीव 20% आणि इतर 10% घेत आहेत असा सहसा आरोप करतात. म्हणजे हा संजय राजाराम राऊत आता कॉन्ट्रॅक्टर लोकांचा दलाल झालेला असं दिसतोय. कारण का एवढं चांगलं मेन्यू हे रेस्टॉरंटमध्ये पण वेटर सांगत नाही, तेवढं एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगतो. आणि स्वतःच्या मालक कोणाच्या जोरावर घर चालवतो हे कधी बघितलंय का? मातोश्रीमध्ये येणारं जेवण, मातोश्रीमध्ये येणारं पाणी आणि मातोश्रीमध्ये घातलेले कपडे हे सगळं कॉन्ट्रॅक्टरांच्याच जोरावर आहे. उद्धव ठाकरेचं मधलं नावच उद्धव कॉन्ट्रॅक्टर ठाकरे आहे. म्हणून काय वेगळं बोलण्याची गरज नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरांच्या जोरावर आयुष्य कसं जगायचं, महागड्या गाड्या कशा फिरवायच्या, बाहेरगावीचे दौरे कसे काढायचे हे उद्धव ठाकरे कुटुंबियाशिवाय दुसरं कोणालाच माहित नाही. म्हणून कॉन्ट्रॅक्टर आणि कंत्राटदारांसंदर्भात आरोप करण्या अगोदर पहिला मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर बसलेल्या आपल्या मालकाच्या आयुष्याकडे बघ, तर तुला कळेल कॉन्ट्रॅक्टरच्या जोरावर आयुष्य कसं जगतात. महाराष्ट्राची दिवाळी अंधारात जाण्याची भीती वाटत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरातली दिवाळी अंधारात जाण्याची पूर्ण चिन्ह आहे. मोती साबण पण आता या लोकांना विकत घेण्याची अवघड झालेलं आहे, वांदे झालेले आहेत. सकाळ खराब होणार आहे त्यांची. आणि म्हणूनच मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सारख्या योजनांवर टीका करतायत. कारण का कितीही हे लोकांनी ओरड घातली तर दिवाळीमध्ये पण फटाके महायुतीवालेच वाजवणार आणि दिवाळी नंतरच्या निवडणुकीच्या निकालामध्ये पण फटाके महायुतीचेच नेते आणि पक्ष वाजवणार, एवढं मी आज तुम्हाला लिहून देतो. शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू आहे. काल डोंबिवलीत दीपेश म्हात्रे आले. हर्षवर्धन यांचं स्वागत आहे. ही तर झाकी आहे. आचारसंहितेनंतर मोठ्या संख्येने इनकमिंग आपल्याला पाहायला मिळेल असं संजय राऊत. हो, ज्या लोकांना तिकीट नाही मिळत अशी शासनका आहे ते नाईलाजाने त्यांच्याकडे जात आहेत. पण थोडं तुम्ही आचारसंहितेच्या नंतर पर्यंतची वाट पहा सुरू होण्यापर्यंत. मग तुम्हाला बघा दिसेल की 70 mm स्क्रीनवर पिक्चर कोण दाखवतो, महायुतीवाले काय कोण तुमच्या आजूबाजूला बसणारे, मांडीला मांडी लावून बसणारे किती लोक आमच्या महायुतीमध्ये प्रवेश करणार आहेत हे तेव्हा तुम्ही आचारसंहिता चालू झाल्याच्या नंतर बघा आणि मग तुम्हाला वाटेल ते झाकी आणि बाकी काय राहिलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदे यांचा कार्ट असा उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुलाशी का भेटता बापाशी भेटा असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणतायत बापाशी पण भिडू, सगळ्यांशी भिडू. मोदी शहा यांची कवच कुंडले आहेत म्हणून हे भिडायचं बोलत आहेत. स्वतःचे चिरंजीव काय करत आहेत ते त्यांनी बघावं. वर्षावरून सर्वांना धमकावण्याचं काम सुरू आहे. उद्धव ठाकरेचा पण चिरंजीव काय दिवे लावतो हे तरी जरा बघा. वाया गेलेला महिलांच्या सामूहिक बलात्कारामध्ये आरोपी म्हणून नाव असलेला नाईट
चाइल्ड लाईफचा पुरस्कार करणारा अगर नालायक आणि वाया गेलेल्या तुझ्या मालकाच्या मुलग्याबद्दल पहिलं जनतेला पहिलं माहिती दे आणि त्याच्याबद्दल पहिलं स्पष्टीकरण दे. दुसऱ्यांच्या मुलांना कार्ट बोलवणं हे उद्धव ठाकरेची जुनी सवय आहे. पण पहिलं थोडं लक्ष थोडं स्वतःच्या घरातल्या 2 मुलांवर ठेवलं असतं तर बेवड्या आणि बलात्कारी तयार झाले नसते. म्हणून दुसऱ्यांच्या मुलांना नावं ठेवण्या अगोदर स्वतःच्या घरात असलेले 2 कार्टी यांना जरा पहिलं वळणावर आणा. कारण का समाजामध्ये घाण करत जे फिरतायत, कोण दारू पीत फिरतायत, कोण मुलींच्या आयुष्य खराब करून फिरतायत, काही लहान मुलांच्या अत्याचारामध्ये शिंदे साहेबांच्या घरातल्या मुलांची नावं आली नव्हती. म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका. पहिलं स्वतः उद्धव ठाकरेला आणि संजय राऊतला सांगेन आपल्या घरातल्या पहिला कार्ट्यांना आवरा आणि मग दुसऱ्यांच्या मुलांबद्दल बोला. हरियाणा निवडणुकीच्या सर्वेवरून संजय राऊत असं म्हणतायत की आता भाजप हारतंय म्हणजे ते उद्या पोस्टल बॅलेटमध्ये पण घोटाळा करतील आणि ते झारखंड पण हरणार आहे. स्वतःच्या आयुष्य घोटाळ्यामुळे हा जन्मलेला आहे. घोटाळ्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे संजय राजाराम राऊतचा जन्म आहे. त्याला सगळ्याच गोष्टी घोटाळा दिसत असेल. आपल्या न्याय व्यवस्थेवर, आपल्या लोकशाहीवर वारंवार प्रश्न उचलण्याची घाणेरडी सवय या संजय राजाराम राऊतवर आहे. म्हणून आम्ही त्याला पाकिस्तानी एजंट म्हणतो, म्हणून याला चायनीज एजंट म्हणतो. कारण का कधी आपल्या न्याय व्यवस्थेवर प्रश्न उचलायचा, कधी आपल्या ईव्हीएम विषयावर प्रश्न उचलायचा, कधी आता बॅलेट याच्यावर प्रश्न विचारायचा, जेणेकरून भारताच्या लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करायचं, भारताची प्रतिमा खराब करायची. हेच तर पाकिस्तानी आणि चायनीज एजंट करतात. रत्नागिरीमध्ये वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरून वाद झाले. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज त्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. मात्र त्याला भारतीय जनता पार्टी आणि सकल हिंदू समाजाकडून विरोध दर्शवला. एक मला प्रश्न रत्नागिरीमध्ये सुरू असलेला वक्फ बोर्डच्या उद्घाटनाच्या निमित्ताने विचारायचा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते तर वक्फ बोर्डच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांना परवानगी दिली असते का? जिथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लागतो तिथे अगर वक्फ बोर्डचं ऑफिस अगर उद्घाटन करायचं कोण प्रयत्न करत असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आपल्याला कळलेले आहेत का? आणि आज ज्याचं उद्घाटन करतायत तसं एक टाळं पण घेऊन ठेवा. कारण लवकरच त्या ऑफिसला टाळं लावण्याचं काम होणार आहे, त्याची चिंता करू नका. कारण का आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय आमच्या केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन अगर कोणीही भूमिका घेत असेल, तिकडच्या हिंदू समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्या मतदारसंघाचे खासदार हे सन्मान्य राणे साहेब आहेत, हे कोणी विसरू नये. साहेब, घाटकोपरमध्ये एक घटना घडली. मराठी माणसाने विकत घेतलेल्या घराला एनओसी देण्यास गुजरातांना नकार दिला. तुमको एनओसी नहीं देंगे तो तुम मच्छी मटन बनाकर खाते हो, असं तिथले गुजराती बोलले. मला माहिती घेतली ना, माहिती घेऊन बोलू. मला एक्झॅक्ट माहिती नाही.